Today we shall start new chapter trigonometric equations. Major trigonometry is learned in 11th class. Therefore, you have to revise them. Or simply we require the formulae from 11th class. Near about 100 formulae are learned there. So I request you to prepare the list of approximate 100 formulae from 11th class. Before starting this chapter, you prepare that list. That is the starting homework for you. Okay? And then further the chapter continues in 12th class. Major chapter is done in 11th class. I am telling again and again. And now minor chapter is in 12th class. Though it is minor, but it consists of 10 marks. Here you will learn new trigonometry also. That is inverse trigonometry. There are many types of trigonometry. We have learned only simple trigonometry. Trigonometric function is the name of the chapter. Trigonometric function. Trigonometric function म्हणजे काय? Sin theta, cos theta, tan theta, cot theta, sec theta, cosec theta. These terms are called trigonometric functions. Okay, so let us see some more terms regarding this chapter. Trigonometric equation, first term. Equation म्हणजे काय? ज्या एक्सप्रेशन मध्ये असं इक्वल टू असते, LHS RHS असते, याला म्हणतात इक्वेशन. ठीक आहे? आणि ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रीचे टर्म राहील त्याला म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. हेच लिहिलं आहे, पाहून घ्या. An equation involving trigonometric functions is called trigonometric equation. हे पहा, साधे साधे इक्वेशन घेतले आहे, असेच आपल्याला सोडवायचे. ठीक आहे? सो बोला ट्रिग्नोमेट्री आहे, इक्वल टू आहे म्हणजे इक्वेशन आहे. सो LHS RHS एक्झिस्ट अँड हे ट्रिग्नोमेट्री आहे. एकापेक्षा जास्तही ट्रिग्नोमेट्रीचे टर्म राहू शकतात. ठीक आहे? सध्या साधे साधे लिहिले आहे. सो दिस इज वन सॅम्पल, दिस इज अनदर सॅम्पल. ओके, तर हे झालं तुमचं ट्रिग्नोमेट्रीचं इक्वेशन. नाउ वी हॅव टू सॉल्व धिस इक्वेशन ऑल्सो. नाउ नेक्स्ट टर्म इज हाउ टू सॉल्व धिस टाइप ऑफ इक्वेशन, म्हणजेच सोल्यूशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता सोल्यूशन म्हणजेच काय? एखादा साधा इक्वेशन घेतो मी, x - 1 is equal to 0. If I tell you to solve this equation, you will get this answer for x is equal to 1. याला शिफ्ट केलं, I find the x ची व्हॅल्यू, x is equal to 1 आली. आणि हे झालं, याले म्हणतात इक्वेशन आणि याले म्हणतात सोल्यूशन. सोल्यूशन म्हणजे काय? x ची व्हॅल्यू असते. सध्या x मध्ये इक्वेशन आहे, तर x ची व्हॅल्यू असते आणि x ची व्हॅल्यू कोणती नाही. तू का नाही लिहिलं? तू आलंच नाही याच्यापासून. परंतु तसं नाही आहे का? जर मी हे x इक्वल टू 1 याच्या LHS मध्ये पुट केलं तर पहा कसं बनते. x च्या जागेवर काय पुट करीन? 1. बोला 1 - 1 येते 0. बोला 0 इज इक्वल टू 0 येते. याले म्हणतात सोल्यूशन. द व्हॅल्यूज ऑफ x की अशी व्हॅल्यू जी जर LHS मध्ये पुट केली तर तुम्हाला LHS RHS सारखं सापडते आणि याला म्हणतात दिस व्हॅल्यू सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. ही व्हॅल्यू काय करते? या इक्वेशनला सॅटिस्फाय करते आणि जो सॅटिस्फाय करते त्याला सोल्यूशन म्हणतात मॅथमॅटिक्स मध्ये. सोल्यूशन म्हणजे काय? सोल्यूशन म्हणजे उत्तर. उत्तर म्हणजे हे बरं उत्तर. इथं सध्या x ची व्हॅल्यू राहील. इक्वेशनच्या बाबतीत सोल्यूशन म्हणजे काय? x ची अशी व्हॅल्यू, कोणती नाही, अशी व्हॅल्यू जी याले सॅटिस्फाय करते इक्वेशनला. सॅटिस्फाय करणे म्हणजे काय? इफ यू पुट द व्हॅल्यू ऑफ x, LHS विल बी इक्वल टू RHS. याले म्हणतात सॅटिस्फाय करणे इक्वेशनच्या. तर हे झाला सोल्यूशन. असं सोल्यूशन आपल्याला ट्रिग्नोमेट्रीच्या इक्वेशनचं काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल हे समजा घेतलं की sin x is equal to half. सोल्यूशनची डेफिनेशन तशीच राहील. The values of x which satisfies the trigonometric equation is called solution.
जसं इथं x = 1 आलं की नाही, x ची व्हॅल्यू इथं येईल. जर इक्वेशन x मध्ये आहे तर x ची व्हॅल्यू इथं येईल. यालाही सोडवावं लागते. ठीक आहे. तर जशी ही x ची व्हॅल्यू याच्यात पुट करून सॅटिस्फाय करते, तशीच कोणती x ची व्हॅल्यू या इक्वेशनला सॅटिस्फाय करते, तर जो सॅटिस्फाय करन तोच याचा सोल्युशन. कोणताही दुनियामध्ये इक्वेशन राहो, the value of the variable used in the equation which satisfies the equation is called the solution. मग हे ट्रिग्नोमेट्रीचा इक्वेशन राहो की साधा इक्वेशन राहो, आणखीन कोणताही राहो, the value of x which satisfy. आहे का बरं थोडंसं 1 मिनिट. हे माझ्या ओळखीचं इक्वेशन आहे. कॅन आय राईट sin 30 = हाफ, आणि हे दोन्ही कंपेअर करता येते. सो बोला RHS सेम दिसते, साइन सेम दिसते. कॅन आय पुट x = कंपेअर इट, x = 30 डिग्री. तर x 30 डिग्री लिहिता येते, π/6 सुद्धा लिहिता येते रेडियनमध्ये. ओके. तर दिस व्हॅल्यू इज सॅटिस्फाइंग दिस इक्वेशन. यांना कंपेअर केलं मी आणि x ची व्हॅल्यू शोधून काढली. ही एक मेथड आहे, कंपॅरिझन मेथड. तर x ची व्हॅल्यू असं शिफ्ट करून नाही काढता येत इथं. सध्या या मेथडनं शिका, कंपॅरेटिव्ह मेथड. तर दिस इज द प्रॉब्लेम ऑफ अस. ट्रिग्नोमेट्रीचं इक्वेशन जर मी याला याच्याशी कंपेअर केलं तर x ची व्हॅल्यू 30 डिग्री अँड 30 डिग्री द व्हॅल्यू ऑफ x इज द सोल्युशन. आणि हे आहे तुमचं इक्वेशन. हे इक्वेशन आहे याच्यासारखं आणि हे आहे सोल्युशन. सध्या हे मोडतो आणि याला म्हणतो सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ x which satisfies the equation. Value of x which satisfies the equation. सॅटिस्फाय करणे म्हणजे काय? जर x ची व्हॅल्यू मी 30 पुट केली, बोला sin 30 किती होते? हाफ = हाफ. बोला सॅटिस्फाय झाला की नाही झाला? याला म्हणतात सॅटिस्फाय करणे. आणि जो सॅटिस्फाय करन तो याचा सोल्युशन राहील, तो त्याचा सोल्युशन राहील. The value of x which satisfies the equation is called the solution. ठीक आहे. तर असे सोल्युशन बनतात. आणखी नंतर पाहू प्रॉब्लेममध्ये. तर सध्या मी याची व्याख्या थोडक्यात सांगतो. ठीक आहे. सो द व्हॅल्यूज ऑफ x एकापेक्षा जास्तही राहू शकते. द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल, आपण x वापरलो तर x, द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल x which satisfies the given trigonometric equation is called its solution. आता जर समजून दिलं प्रॉब्लेम सॉल्व करून तेव्हा हे याचं सोल्युशन 30 डिग्री निघाला. समजा हे इक्वेशन घेतलं असतं मी cos x = 0, तर याचं उत्तर किती? तर cos x = 0. तर कोणता cos थीटा आपला 0 बनते हे थोडं आपल्या व्हॅल्यू जे लर्न आहे त्याच्यापासून सांगा मला. बोला cos 90 0 or π/2 चालते. इफ यू कंपेअर दिस टू लाइन्स then x = 90 सापडते. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. आणि याच x च्या व्हॅल्यूला याचं सोल्युशन म्हणतात. अशी सोडवायची पद्धत आहे सुरुवातीला. तर x = 90 पुट केलं, बोला cos 90 होईल आणि cos 90 0 सापडते. याला म्हणतात सॅटिस्फाय करणे. द व्हॅल्यूज ऑफ x which satisfies the given equation. या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी कोणती व्हॅल्यू आहे? x = 90. तर याचा आन्सर झाला 90. अशा पद्धतीने. Now there are two types of solutions. One is principal solution. There are two types. कोणाचे टाइप्स आहे? टाइप्स ऑफ सोल्युशन. पहिला प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरा आहे जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन. तर सध्या मी एक एक घेतो. प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. ऑफकोर्स हे ट्रिग्नोमेट्रीचे इक्वेशनच्या सोल्युशनचे प्रकार आहेत. ओके. आय विल टेल यू नाउ प्रिन्सिपल सोल्युशन. मला एक गोष्ट सांगा, या प्रश्नात उत्तर आलं होतं x = 30 डिग्री.
या प्रश्नात या इक्वेशनमध्ये x इक्वल टू 90 डिग्री आलेला आहे उत्तर. देअरफॉर मला एक गोष्ट सांगा, x इक्वल टू 30 डिग्री 90 डिग्री हे आन्सर येऊन राहिले, म्हणजेच काही ना काही अँगल येऊन राहिले. देअरफॉर हे अँगल येणार आहे. आता हे ट्रिग्नॉमेट्रीच्या इक्वेशनमध्ये हे जो x असते नक्कीच अँगल असते, म्हणून आन्सर सुद्धा अँगल येतात. ठीक आहे. आणि जो अँगल 0 पासून 360 पर्यंत राहते, जर तुमचा सोल्युशन 0 पासून 360 पर्यंत 0 डिग्री आणि गोल फिरून या इथंच 360 डिग्री. जर x ची व्हॅल्यू तुमच्या सोल्युशनमध्ये, जर तुमचा सोल्युशन हे वाला जर सोल्युशन 0 पासून 360 पर्यंत राहील तर त्या सोल्युशनले प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतात. We have learned in 11th class many angle of any measure. अँगल मोठे मोठे राहतात, 360 पेक्षा लय मोठे मोठे उत्तर अँगल बघितले आहे. परंतु सध्या मला पहिल्या टाईपमध्ये 0 पासून 360 म्हणजे एकाच राऊंडचं काम. ओके, एकच राऊंड मला फिरायचा आहे आणि 360 पर्यंत जर सोल्युशन असेल हे वाले उत्तर तर त्याला म्हणतात प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे the solution which lies between solution of trigonometric equation which lies between 0 to 360 is called principal solution. आणि जनरल सोल्युशन मध्ये फरक काय? मग तुम्ही हे किती राऊंड फिरले तर अँगल तर बनणार, आणि ते सर्वचे सर्व अँगल या जनरल सोल्युशन मध्ये घेतले जातात. 0 पासून ऑनवर्ड सर्व निगेटिव्ह पॉझिटिव्ह सर्व अँगल्स. परंतु इथं फक्त 0 पासून 360 घेऊ सांगतो पर प्रिन्सिपल सोल्युशन. लेट अस सी प्रिन्सिपल सोल्युशन. मी आताच म्हटलं sin x = हाफ, याचा आन्सर x = 30 डिग्री राहील. ठीक आहे. या जर हे आन्सर 0 पासून 360 पर्यंत राहत असेल, सोल्युशन x, सोल्युशन कोण असते? व्हॅल्यू ऑफ x. द सोल्युशन x which lies between 0 and 360. सोप्या भाषेत एवढंच वाचा. ठीक आहे. तर हे 0 पासून 360 पर्यंत जर आन्सर असेल तर त्या आन्सरले आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. आता आज काही प्रॉब्लेम घेऊ ज्यांच्यात आपण प्रिन्सिपल सोल्युशन करू. ओके, चला मी घेतो एक्सरसाइज 3.1. एक्सरसाइज 3.1 पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स. Find the principal solutions of the following equations. First, तोच प्रॉब्लेम वापस घेतो म्हणजे थोडा ओळखीचा झाला प्रॉब्लेम. आणखीन घेता येते, घेऊ आपण भरपूर घेऊ. ठीक आहे. तर हे आहे तुमचं ट्रिग्नॉमेट्रीचं इक्वेशन म्हणजे इक्वल टू, हां, आणि ट्रिग्नॉमेट्री म्हणजे ट्रिग्नॉमेट्री. Therefore this is trigonometric equation. आणि याच्यात तुम्हाला असे साधे साधे प्रॉब्लेम आहेत सध्या, विच स्टार्ट विथ सिंपल क्वेश्चन्स. अँड याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काढायची आणि प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय? 0 पासून 360, 0 पासून 2 पाय पर्यंत असणारा x लाईज बिटवीन 0 and 2 पाय. तर 0 पासून 2 पाय पर्यंत x चा आन्सर मी एक काढला आहे, माहित आहे का? तर मी थोडासा आन्सर असं काढतो. ठीक आहे. सध्या लिहिताना असं लिहिला, गिवन इक्वेशन इज sin x = हाफ. हे इक्वेशन स्टार्ट करू. ओके, नाउ आय मेक द कंपॅरेटिव्ह मेथड. sin π/6 = हाफ. Preferably use radian measure. Okay, now compare these two equations from 1 and 2. बोला x = π/6. बोला एक आन्सर आला. या दोघांना कंपेअर करा. हाफ सेम, साइन सेम, x = π/6. एक आन्सर ओके. परंतु आणखीन राहू शकते. हे sin x = हाफ एकलता एकल आन्सर नाही, लय आन्सर मी सांगेन पुढे. तर सध्या 0 पासून 360 का चक्र फिरवूया. ठीक आहे. नाउ दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट.
आणि एक राऊंड फिरले तर 0 पासून 360 फिरतात. तर दिस आन्सर लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. रिमेंबर, आता माझं हे जे sin x इक्वल टू हाफ आहे, लक्षात ठेवा sin x इक्वल टू हे प्लस हाफ आहे, म्हणजे sin थिटा प्लस क्वांटिटी आहे आणि sin थिटा प्लस कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहते हे पहिले गेस करा. sin थिटा कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये प्लस राहते, बिकॉज हियर वी आर गिवन sin थिटा इज प्लस. ठीक आहे, तर प्लस फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहते आणि आणखी कुठे राहते, सेकंड क्वाड्रंटमध्ये राहते. तर मी एक काम करतो, मी सेकंड क्वाड्रंटचा एक आणखी अलाइड अँगल फॉर्म्युला लिहितो. काय म्हटलं मी, बाय अलाइड अँगल फॉर्म्युला, बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. अँगल फॉर्म्युले आहे, अँगल बस एवढं लिहिलं तरी होते, बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. ओके, तर सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युलाचा मतलब काय, माझा प्रॉब्लेम आहे साइन, तर मी साइन वाला फॉर्म्युला घेतो, पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. बघा करेक्ट आहे. हे सगळे फॉर्म्युले जे 11वीत शिकवले आहे 100 फॉर्म्युले, ते पुरेचे पुरे लर्न पाहिजे, नाही तर याच्यात एंट्री करून फायदा नाही. याच्यात काय, आणि आपल्या पुरा 12वीचा सिलेबस फॉर्म्युले ओरिएंटेड, फॉर्म्युले लागणार आहे. If you are unable to remember the formulae, so you are unable to attend every class. 12th क्लास करून काही फायदा नाही. बेस पक्का पाहिजे, तर थोडा थोडा पाया तयार करून घ्या, अजूनही वेळ आहे, वेळ गेला नाही. ठीक आहे. सो साइन 180 मायनस थीटा म्हणजे काय, सेकंड क्वाड्रंट झाला. 180 मधून मायनस केलं म्हणजे सेकंड क्वाड्रंट. तर प्रॉब्लेम साइनचा होय, म्हणून फॉर्म्युला साइनचा घेतला आणि सेकंड क्वाड्रंटचा घेतला. काऊन, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन थीटा पॉझिटिव्ह आहे. आता एक काम करतो, इथून तुम्हाला एक आणखी पुढे पुढे पहा तुम्ही प्रोसिजर. नाव पुट x इक्वल टू पाय बाय 6 थीटा, पुट थीटा इज इक्वल टू पाय बाय 6. इथं x आहे सांगतो मी, पुट थीटा इज इक्वल टू पाय बाय 6. therefore sin पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू sin पाय बाय 6. हे जे आन्सर आलं ना, हे याच्यात पुट करा. काऊन करा सांगतो, ही व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, नवीन शोध लागणार आहे. अँड sin 30 इज हाफ, हे sin 30 झाला. अँड याला मी आणखीन एक्सप्रेस करतो, 6 इज LCM 5 पाय बाय 6. याला इक्वेशन 3. याचा अर्थ आहे पाय बाय 6 म्हणजे 30 इंटू 5 150, 150. साइन 150 डिग्री इज इक्वल टू हाफ. बोला, ही व्हॅल्यू माहीत नाही आहे आपल्याला. तर असे अनेक व्हॅल्यूज जे याच्यात साइन थीटा हाफ देते, ते सगळे शोधा लागते. शोधला आपण, काही चिंता नाही. दिस इज द प्रोसिजर ऑफ सर्चिंग. ओके, तर साइन 150 डिग्री इज हाफ, ही व्हॅल्यू आपल्याला लर्न नाही होती. लर्न राहिली असती मी तर डायरेक्ट लिहिलं असतं. नाव कम्पेअर इक्वेशन 1 हेच विथ दिस. बोला, हे आणि हे कम्पेअर होते की नाही. RHS सेम आहे, साइन सेम आहे. बोला, x इक्वल टू 5 पाय 6 फ्रॉम 1 and 3. तर 5 पाय बाय 6. तर बोला, हे 150 डिग्री आहे आणि हे 30 डिग्री आहे. तर बोथ आर प्रिन्सिपल सोल्युशन्स. आणि प्रिन्सिपल सोल्युशन कसं असलं पाहिजे, 0 पासून 360 पर्यंत. दस वी गॉट 2 आन्सर्स. आणि थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये आन्सर नाही मिळणार, काऊन की साइन थीटा निगेटिव्ह असते. तर हे निगेटिव्हचा आन्सर नाही पाहिजे, म्हणून मी फर्स्ट क्वाड्रंटचं एक उत्तर काढलं आणि सेकंडचं एक काढलं. तर असे दोन आन्सर काढा लागेल तुम्हाला. ओके, प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी आणखीन आपण प्रॉब्लेम घेऊ. टेक सेकंड. Your equation is cos theta is equal cos x is equal to 0. थीटा असलं तर चालते, काही हरकत नाही. तर x, सध्या x इज पॉप्युलर आहे, ते घेतो. नाव सर्च द व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे. तर हे तर सोपा प्रश्न आहे, सोपं घेतलं तरी पण घेतो. याच्यात 2 cos थीटा 0 कुठं कुठं आहे हे ओळखीचं आहे. ठीक आहे, घेतला आहे प्रॉब्लेम, घेतो. सो नाव वी हॅव डायरेक्टली तो मी
बोला कॉस 90 0 होते. कंपेयर दिस टू. बोला 0 सेम आहे. कॉस थीटा बोला कॉस सेम. x इक्वल टू किती झाला 90. ठीक आहे. अँड आणखी मला माहित आहे कॉस 270 इज ऑल्सो 0. हे तो माहित असल्यामुळे डायरेक्टच लिहितो. ठीक आहे. कॉस 270 0. 360 च्या अंदरचे आन्सर सांगा बस. वरचे नाही सांगायचे. ठीक आहे. सो हे दोन सेम आहे. कंपेयर करा 0 कॉस बोला x इक्वल टू 3 पाय बाय 2. x इक्वल टू 3 पाय बाय 2. तर याला इक्वेशन 2 द्या, याला 3 द्या. फ्रॉम 1 2 and 3 1 2 and 3 these are the two answers. शक्यतोवर दोन आन्सर जरूर भेटते तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशनचे 0 पासून 360 पर्यंतचे. ओके. सो हे अँगल याला सॅटिस्फाय करते हे वाला आणि हे अँगल याला सॅटिस्फाय करते म्हणून हे दोघे आन्सर आहे आणि कंपॅरेटिव्ह मेथडनंच करायचं. ठीक आहे. सो these are required principal solutions. These are required principal solutions. बस एवढाच प्रश्न आहे. ठीक आहे. आणखीन एक थर्ड क्वेश्चन 10x इक्वल टू √3. ठीक आहे. चला गिवन इक्वेशन इज एवढं लिहितो. ते सिंपल झाला होता तो. ठीक आहे. आता आपण सुरुवात तुम्हाला बिलकुल लवकर समजेल. प्रॉब्लेम इज ऑफ दॅट शेप ऑफ दॅट फॉर्म. म्हणजे tan थीटा √3 केव्हा असते याची व्हॅल्यू तुम्ही सांगा पहिले एखादी ओळखीची आहे. हे सगळे जे प्रॉब्लेम आहे ओळखीच्या व्हॅल्यूचे आहे. 30 60 45 0 डिग्री 90 डिग्री अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणून तुम्ही पहिले ओळखीची व्हॅल्यू सांगा. जेव्हा tan थीटा √3 बनते तर आय थिंक tan 60 इज √. ठीक आहे. तर tan 60 √3 हे ओळखीची व्हॅल्यू आहे. अँड नाव यू कंपेअर इट. बोला RHS सेम आहे, tan सेम आहे, x इक्वल टू √3 पाय बाय 3. फ्रॉम 1 and 2 I write x इक्वल टू पाय बाय 3. हे एक आन्सर आला. दिस इज वन प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. परंतु शक्यतोवर प्रत्येक आन्सर 2 राहील प्रिन्सिपल सोल्युशन. मग दुसरं शोधायचं कसं तर तुम्ही एक काम करा. इथं अलाइड अँगल फॉर्म्युलेचं लय काम आहे. अलाइड अँगल फॉर्म्युले म्हणजे कोणते sin 90 मायनस थीटा 90 प्लस थीटा हे 6 जेवढे आहे 180 मायनस थीटा 180 प्लस थीटा 10 वगैरे सर्वच 360 मायनस थीटा 360 प्लस थीटा 270 मायनस थीटा 270 प्लस थीटा असे 48 फॉर्म्युले आहेत आणि खूप लवकर ते लर्न होतात. सो यू लर्न इट. And now come here. How to use पहा. ते वापराच लागेल. एक आन्सर तर सहज निघून जाईल पण दुसरा वापरावा लागेल तुम्हाला. या इकडे तो बोला tan थीटा हे पॉझिटिव्ह आन्सर आहे. इथं प्लस साईन आणि tan थीटा प्लस कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहते हे तुम्हाला सांगा. एक तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहेच ऑल साइन tan cos. ठीक आहे. ऑल साइन tan आणि cos. तर थर्ड क्वाड्रंटमध्ये tan इज पॉझिटिव्ह. तर मी थर्ड क्वाड्रंटचा अलाइड अँगल फॉर्म्युला लिहितो. याला अलाइड अँगल्स फॉर्म्युले म्हणतात. अलाइड अँगल्स. ठीक आहे. टेनचा फॉर्म्युला पाहिजे मला आणि थर्ड क्वाड्रंटचा पाहिजे. तर थर्ड पाय प्लस थीटा. पाय म्हणजे 180 प्लस थीटा म्हटलं तर असं होते अँड इट इज प्लस tan. फॉर्म्युले लर्न पाहिजे. फॉर्म्युले आता तुम्हाला विचारू शकत नाही. तुम्हाला विचारले असते. ठीक आहे. तरी पण हे फॉर्म्युले लर्न करा तरच ही गाडी पुढे जाईल. आता इथं एक काळजी घेता. फॉर्म्युले वापरताना तुम्ही 180 आणि 360 चेच वापरता. 48 फॉर्म्युलेमध्ये 90 मायनस थीटा 90 प्लस थीटा आहे. 360 मायनस 270 मायनस थीटा 270 प्लस थीटा आहे. ते नका वापरू. 180 मायनस थीटा 180 प्लस थीटा
आणि 360 मायनस थिटा 360 प्लस थिटा. तर या टॉपिकमध्ये फक्त 180 मायनस थिटा 180 प्लस थिटा वापर आणि 360 मायनस थिटा 360 प्लस थिटा. दुसरे वापरू नका, काऊन की हे रेशिओ टेनचा टेन त्याच्यात सेम राहते म्हणून. ठीक आहे, मी जेवढं म्हणतो तेवढं वापरा. प्रिन्सिपल सोल्युशन काढताना तुम्ही हेच फॉर्म्युले वापरायचे. 180 मायनस थिटा 180 प्लस थिटा 360 मायनस थिटा 360 प्लस थिटा. ओके, चला. नाही तर थर्ड क्वाड्रंटमध्ये फॉर्म्युला असंही म्हणते 10 270 मायनस थिटा. ते थर्डचाच होय, पण ते वापरू नका. त्याच्यात 10चा पार्ट होऊन जाईल, ते नवी आपण होईल. याच्यात 10चा 10च राहतो म्हणून हे वापरा. हे थर्ड क्वाड्रंट आहे. आणि मग करायचं काय, तर ठीक आहे, फॉर्म्युला थिटामध्ये चालते. अँड पुट दिस व्हॅल्यू ऑफ एक्स हिअर. पुट एक्स इक्वल टू पाय बाय 3 इथं पुट करा आणि नवीन आन्सर भेटते आपल्याला. सो 10 180 प्लस पाय बाय 3 इज इक्वल टू 10 पाय बाय 3. एक्सची व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, आणि इकडला आन्सर येते 1060 इज रूट 3. आणि हे काय बनते पाहून घ्या. 10 3 एलसीएम 3 प्लस 4 पाय. याला इक्वेशन 3 देतो. याचा अर्थ पाहून घ्या. पाय बाय 3 म्हणजे 60 इंटू 4 240. तर 10 240चं उत्तर आहे रूट 3. लक्षात ठेवा, हे आपल्याला माहीत नव्हतं. हे माहीत होतं 1060 इज रूट 3. पण आणखीन कोणते लय अँगल बनतात ना बिचारे. 360 मधून लय बनते. तर 1060 इज रूट 3 हे एक बनलं. आणि दुसरं आपल्या ओळखीचं अनोळखीचं होतं, पण आता बनवलं ना आपण. तर 10 240 इज इक्वल टू रूट 3. These are comparable. 1 and 3. बोला x is equal to सारखे सारखे दिसतात की नाही. 4 pi by 3. So from 1 and 3, x is equal to 4 pi by 3. This is second answer. एक पहिला हे आन्सर आला, दुसरं हे आलं. चांगलं लिहायचं असं आन्सर असे लिहायचे. Therefore required principal solutions are हे तुम्ही लिहून घेता. x is equal to pi by 3 and x is equal to 4 pi by 3. समजलं का? एक आन्सर कसे पाहिजे, x चे व्हॅल्यूज पाहिजे आणि 360 च्या आत पाहिजे. तर 360 च्या आत आहे दोन्ही आन्सर. चालते बघा. 0 पासून 360 वाले आन्सर आर कॉल्ड प्रिन्सिपल सोल्युशन. तर याचे दोन उत्तर आपण काढले. आणखीन घ्या. sec x is equal to हे आपलं इक्वेशन 2/√. ठीक आहे. तर पण आता आपण जे लर्न करतो व्हॅल्यूज, साइन कॉस टेनच्या व्हॅल्यूज जनरली लक्षात ठेवतो. साइन 0 साइन 30 1060 एवढ्या व्हॅल्यू 45. तर हे सर्व फक्त साइन कॉस टेनच्या लक्षात ठेवतो. सेकची व्हॅल्यू मी कधी लक्षात ठेवली नाही. सेक 0 किती आहे, तर मग सेक 0 काढण्यासाठी मला असं प्रयोग करा. 1/cos 0 1/1 is 1. या मेथडनं मी सेक कोसेक आणि कॉटच्या व्हॅल्यूज लर्न नाही करत, पण या विधीनं आपण काढतो. ठीक आहे. परंतु आता हे जे सेक आहे हे सेक काही लर्न नाही. मी एक काम करतो, जर तुमचा प्रॉब्लेम सेकमध्ये आला, हे ओळखीचे नसतात बिचारे. साइन कॉसच जास्त ओळखीचे असतात. तर एक काम करा, या इक्वेशनला थोडा चेंज करतो. 1/cos लिहितो. कॉस ओळखीचा असतो, दोन्हीकडे रेसिप्रोकल घ्या. तर cos x इज इक्वल टू रूट 3/2 हे बनते. तर हे इक्वेशन दिलेला आणि हे एकच होतं. हे एकच आहे ना सॉल्व केलं. तर हे ओळखीचं आहे, हे थोडं बरं वाटते. हो, कॉसची व्हॅल्यू माहीत आहे, पण हेच सेकची व्हॅल्यू नाही माहीत असते. तर हे थोडं आपलं जे फॅमिलियर असते ना, ओळखीचं आला तर बरं वाटतं थोडंसं. ठीक आहे. आजूबाजू परीक्षेत ओळखीचे पोरं आले, मित्र आले तर एकदम बरं वाटते. ठीक आहे. बाहेर गावले ओळखीचं भेटलं कोणी तर एकदम बरं वाटते. तसंच हे आपल्या ओळखीचं हे नाही, म्हणून हे यूज करून काही हरकत नाही. नाव
विच वैल्यू ऑफ cos थीटा इज √3/2. तो बोलो cos थीटा √3/2 केव्हा बनते? वी हैव cos 30 is √3/2. बरोबर आहे का? cos 30 is √3/2. म्हटलं तर you can compare it. You can compare it. हे दोघे सारखे सारखे दिसतात, पाहून घ्या. Therefore from 1 and 2 x is equal to pi/6 आन्सर. ठीक आहे, चला एक आन्सर झाला, पण दोन असतात आन्सर. मी सांगितलं आहे कोणतं इक्वेशन असो कमीत कमी दोन प्रिन्सिपल सोल्युशन लिहायचं, दोन असतातच. आता सेक थीटा हे इक्वेशन न घेता आता तुमचं गिवन इक्वेशन हे मानायचं. बोला आन्सर आला तुमचं pi/6 बोला cos थीटा पॉझिटिव्ह आहे. cos थीटा पॉझिटिव्ह आहे. cos थीटा पॉझिटिव्ह कुठे कुठे राहते? तर एक तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये राहते आणि फोर्थ मध्ये राहते. तर एका क्वाड्रंट जनरली एका क्वाड्रंटचा एक आन्सर भेटेल तुम्हाला. तर बोला फर्स्ट क्वाड्रंटचा आन्सर भेटला. आता फोर्थ क्वाड्रंटचा आन्सर शोधतो. त्याच्यासाठी अलाइड अँगल फॉर्म्युला लिहावा लागेल तुम्हाला. फोर्थ क्वाड्रंटचा कॉसचा अलाइड अँगल फॉर्म्युला बाय अलाइड अँगल्स. बोला कॉस फोर्थ क्वाड्रंट मध्ये असं घ्या 360 मायनस थीटा. cos 360 मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा. एक सही लिहिलं बरोबर आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. सो दिस इज फोर्थ क्वाड्रंटचा फॉर्म्युला आहे. ओके, तर x इक्वल टू हे मी म्हटलं ना तुम्हाला कोणते फॉर्म्युले वापरायचे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये ही फॉर्म्युला जाते 270 प्लस थीटा. हे नाही पाहिजे 90 आणि 270 चे अलाइड अँगलचे फॉर्म्युले वापरायचेच नाही. कोणते कोणते वापरायचे? 180 आणि 360 चे. चला तर हे वापरला. नाउ पुट दिस व्हॅल्यू ऑफ x हियर. तर न्यू सर्चिंग होते. x इक्वल टू pi/6 पुट करा पहिले आणि दुसरा आन्सर भेटेल. therefore cos 2pi - pi/6 हे x च्या जागेवर pi/6. ठीक आहे, पुट केलं याच्यात. तर cos 30 ची व्हॅल्यू माहित आहे, इट इज √3/2. हे बघा cos 30 झाला. इकडलं नाही होत, इकडलं 6 एलसीएम घ्या. 12 - 1 11 pi/6. याचा अर्थ काय झाला? pi/6 म्हणजे 30 into 11 330. cos 330 is equal to √3/2. हे ओळखीची व्हॅल्यू नव्हती, परंतु शोधून काढले ना आपण. नाउ यू कंपेअर दिस इक्वेशन विथ दिस इक्वेशन. सो फ्रॉम 1 and 3 I compare it. Put x is equal to what? 11 pi/6. Therefore this is हे 330 म्हणजे 360 पेक्षा कमीच आहे. हे 30. These are two principal solutions. Generally इक्वेशन कोणताही घ्या तुम्हाला दोन उत्तर भेटतात. तो दोन प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे, एखादा आणखी घेऊ. ठीक आहे, पाचवा आहे cot x is equal to 1. मी म्हटलं होतं आताच cot हे ओळखीचं नाही. सेक, कॉट आणि कोसेक हे तीन मेंबर आपल्या ओळखीचे नाही. ठीक आहे, मग असे जर इक्वेशन आले तर तुमच्या ओळखीच्या वाले जे आहे साइन, कॉस, टेन याच्यात बदलवलं तर तुम्हाला बरं राहील आणि सॉल्व व्यवस्थित. याला मी 10 मध्ये बदलवलं. कॉस अपॉन साइन नाही लिहायचं. टेक रेसिप्रोकल ऑन बोथ द साइड. 10x = 1. तर आपलं इक्वेशन हे न घेता मी हे एकच आहे. यूज दिस इक्वेशन, हे बेटर आहे. ठीक आहे, चला मी करतो आता. सेक, कॉट आणि कोसेक आला तर तुम्ही असं बदलत राहा. साइन, कॉस, टेन आला तर इक्वेशन रिटेन्स, त्याला तसंच ठेवायचं. ओके, नाव या इकडे इथून गाडी चालू. हे आपला प्रॉब्लेम नाही आहे, आता हे प्रॉब्लेम आहे. तर कोणता टेन थीटा 1 आन्सर देते ते एकदम ओळखीची व्हॅल्यू आहे. हे जे प्रॉब्लेम बनलेले आहे हे ओळखीचे आहे. ठीक आहे, सो कंपेअर 1045 is 1
या दोघांना सहज कंपेअर करता येते. बोला x इज इक्वल टू 45 भेटणार तुम्हाला. x इज इक्वल टू 45. दिस इज फर्स्ट आन्सर. प्रोसिजर फिक्स आहे इन एव्हरी ग्राफ. ही जी प्रोसेस आहे ना एकदम फिक्स आहे. ठीक आहे. मग आता दुसरा आन्सर शोधतो. हे माझा प्रॉब्लेम हे नाही. आता हे नवीन रिवाइज प्रॉब्लेम. नाव टेन थीटा हे पॉझिटिव्ह आहे. टेन थीटा कसा आहे पॉझिटिव्ह आहे. तर टेन थीटा पॉझिटिव्ह कुठं कुठं राहते पाहून घ्या. एक तर इथं फर्स्ट क्वाड्रंट राहते. तर फर्स्ट क्वाड्रंटचा एक आन्सर आलेला आहे. एक थर्ड क्वाड्रंट राहते. थर्डचा यायचा आहे तो येईल. नाव बाय अलाइड अँगल फॉर्म्युले कोणाचा घ्यायचा टेनचा. पाय प्लस थीटा दिस इज थर्ड क्वाड्रंट फॉर्म्युला. पाय प्लस थीटा थर्ड क्वाड्रंटचा फॉर्म्युला आहे आणि टेन. नाव पुट x is equal to pi by 4 here. Put theta is equal to pi by 4. दोन्हीकडे करा तर तुम्हाला दुसरा आन्सरचा शोध लागते. x मध्ये ठेवलं तरी चालते, थीटा ठेवलं चालते. थीटा इक्वल टू हे व्हॅल्यू पुट करायची. ही एक आलेली असते ती व्हॅल्यू कंटिन्यू करून पुट करायची इथं. अँड इकडला आन्सर 1 आहे आणि इकडला लिहितो 3 पाय सॉरी 5 पाय बाय 4. याचा अर्थ थोडा मला घ्यायचा. पाय बाय 4 म्हणजे 45. 45 इंटू 5 इट इज 225 डिग्री. 225 डिग्री. सो 10 ऑफ 225 इज 1. 10 to 25 आपले काही रिमेंबरन्स मध्ये नाही, काही लिस्ट मध्ये लर्न करण्यासारखा अँगल नाही आहे, पण यांना शोध लावता येतो पटकी. नाव कम्पेअर 1 and 3. पहा हे दोघे सारखे दिसतात. Therefore x is equal to therefore from 1 and 3 x is equal to 5 pi by 4 is second answer. ठीक आहे. तर एखादा तुम्ही करता cosec x is equal to, ठीक आहे, हे तुम्ही करून घेता. झाले आपले 6 इक्वेशन. याला याच्यात कोसेकला ते साइन मध्ये बदलावचं. कोसेक ओळखीचा नसतं. ते वन मोर कॅटर. नाउ टेक वन मोर कॅटेगरी. सेकंड क्वेश्चन सोल्यूशन. गिवन इक्वेशन इज sin x is equal to minus root 3 by. ठीक आहे, इथंच दिलं. ठीक आहे. आता तुम्हाला प्रोसिजर वापस फॉलो करायची आहे. 2 आन्सर काढायचे आहे इन द वन राउंड ऑफ दिस क्वाड्रंट सिस्टम. ठीक आहे. तर साइन आता पहिलं क्लिक काय करायचं की कोणता साइन थीटा एवढा आन्सर काढायचा. तर हे तुमच्या ओळखीचं मायनस मुळे गडबड होऊन राहिली. माझ्या ओळखीचं हे आन्सर आहे. sin 60 is equal to root 3 by. हे नाही ओळखीचं. यू कॅन नॉट कम्पेअर दिस टू लाईन्स. मागच्या वेळेला तर सरळ सरळ हे दोघे कम्पेअर करण्यात आले होते, पण आता नाही. समजलं का? तर x is equal to pi by 3 नाही लिहिता येत आपल्याला, काऊन की इथं निगेटिव्ह नाही, RHS कंपॅरिझन नाही होत. देअरफॉर मग काय करायचं? ओळखीचं तर पाहिजे. रूट 3 by 2 याच्यात ओळखीचा होय, परंतु मायनस हे रूट 3 by 2 म्हणजे sin 60. मायनस वाला रूट 3 by 2 ओळखीचा नाही. I also do not remember which sin theta gives the answer minus root 3 by 2. मी सर्च करी. आता बोला या प्रॉब्लेम मध्ये sin थीटा निगेटिव्ह आले आहे. sin थीटा कसा आलाय? निगेटिव्ह. तर निगेटिव्ह sin थीटा कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते मला सांगा बरं. इट इज लाइज इन थर्ड अँड फोर्थ. तर तुम्हाला साइन थीटाचे अलाइड अँगल लिहायचे आहे फॉर्म्युले थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटचे. परत आहे का? साइन थीटा पहिले पॉझिटिव्ह राहत होतं, आता निगेटिव्ह आहे. तर साइन थीटा निगेटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते मला सांगा. एक तर थर्ड मध्ये आहे आणि फोर्थ मध्ये. तर या दोघांचे मी अलाइड अँगल फॉर्म्युले सोबतच लिहितो. बाय अलाइड अँगल्स बोलो थर्ड क्वाड्रंटचा फॉर्म्युला आहे पाय प्लस थीटा अँड फोर्थ क्वाड्रंटचा फॉर्म्युला आहे 2 पाय मायनस थीटा. तुम्हाला सांगितलं आहे कोणता फॉर्म्युला वापरायचा?
पाय आणि 2 पाय. These are two formulae. हे माइनस आंसर देते. नाउ एक काम करा, -√3/2 वाला तो 60 नाही है, परंतु √3/2 तर आंसर देईल की नाही. 60 डिग्री काय देईल? √3/2. तर हे एकदम युजलेस लाईन नाही आहे. यूज दिस थीटा. थीटाची व्हॅल्यू दोन्ही इक्वेशन मध्ये मी थीटाची व्हॅल्यू π/3 पुट करतो दोन्ही. मग काय सर्चिंग होते ऐका. नवीन जे व्हॅल्यू आपल्याला माहीत नसतात 120, 240 असे 300 झाले ना, 330 तशा व्हॅल्यूज येतात. सो मायनस बोला मायनस बाहेर. हे थीटाची व्हॅल्यू मी काय म्हटलं, हे π/3 पुट करा. कमीत कमी π/3 √3/2 कडे जाते. ठीक आहे. तर दोन्ही साईड पुट करा, दोन्ही याच्यावर. चला बोल मायनस इकडे sin 60 √3/2 आणि इकडे टोटल मारून घ्या 3 LCM 4π/3. याचा अर्थ नंतर सांगतो. इकडे करून घ्या पहिले. sin 2π - π/3 - sin π/3. तो मायनस बोलो हे बनते √3/2 and हे बनते 3 LCM 6 - 5π. याला इक्वेशन 2 देतो, याला 3 देतो. अर्थ पाहून घ्या. π/3 म्हणजे 60. 60 × 4 240. sin 240 एवढा येतो. आपल्याला माहित थोडी होतं एवढा येतो. आता याला याच्यासोबत कम्पेअर करता येते. पाहून घ्या, याच्यासोबत याला कम्पेअर करता येते अँड सहज x = 4π/3 लिहिता येते. x = 4π/3. आता हे काय 5π/3. π/3 60. 60 × 5 300 डिग्री. तो sin 300 ची व्हॅल्यू एवढी आहे. अँड नाउ यू कम्पेअर दिस आल्सो. I cannot remember 300. sin 300 cos 300 काही रिमेंबर ठेवण्यासारखे नाही आहे, म्हणून आपण काढले ना. सो हे पहा याची व्हॅल्यू. तर हे दोघे कंपेअर करा. x RHS सेम आहे, LHS ही सेम करा. x = 5π/3 and these are two answers. हे 240 आहे, हे 300 आहे. therefore they are less than 360. 0 to 360 मध्ये आहे. therefore from 1, 2 and 3 I get these two answers are principal solutions. ठीक आहे. चला पुढचं घेतो. या सेकंड क्वेश्चन मध्ये अशा निगेटिव्ह उत्तर जे येतात tan थीटा cos थीटाचे तसे प्रॉब्लेम घेतले. नाव हे याला इक्वेशन 1 घेतो. तुम्ही ते लिहून घेता गिवन इक्वेशन. ठीक आहे. आता पुढचं चालतो. आता कोणता cos थीटा -½ आन्सर देते आय कॅन नॉट रिमेंबर. कहू हाफचं माहीत आहे, -½ मला नाही माहीत, पण जे माहीत आहे तिथून तर सुरू करा. वी हॅव cos 60 इज हाफ. परंतु हे याने कंपेअर करू नका धडाधड. सर हाफ = हाफ असं नाही म्हणताय, हे मायनस आहे. आणि x = π/3 नाही म्हणताय. दिस इज नॉट आन्सर. हे राहिला असतं प्रश्न तर x = π/3 बोललो असतो, परंतु मायनस आहे. मायनस माझ्या ओळखीचाही नाही आहे. ठीक आहे, ओळख पटवून देतो. तर बोला कॉस्ट ठीक आहे, हे -½ नाही देत, पण हाफ तर देते. काही ना काही शिजोरी आपल्याला भेटून जाते, याच्यापासून नाश्ता होऊन जाईल, पण नंतर पाहू. आता पुढचा प्रश्न. cos थीटा निगेटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये? cos थीटा निगेटिव्ह आहे, तर cos थीटा निगेटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये आपल्याला भेटते? cos थीटा इज निगेटिव्ह इन सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. तर सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटचे मी अलाइन्ड अँगल फॉर्म्युला लिहितो. बाय अलाइन्ड अँगल्स कॉसचा लिहायचा. प्रॉब्लेम कॉसचा चालू आहे. कॉस एक सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला लिहा 180 - थीटा. अँड एक थर्ड क्वाड्रंटचा लिहा. कॉस इज निगेटिव्ह. पाय + थीटा. यूज ऑलवेज पाय अँड 2π. हेच वापरायचे. तर cos ऑफ 180 - थीटा एवढा आला आणि cos 1 हे सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला, हे थर्ड क्वाड्रंट. प्रॉब्लेम कॉसचा आहे म्हणून कॉसच घेता. अँड हे जे थीटा आहे
हे जरी माझ्या कामाची व्हॅल्यू नाही आहे पण हाफ देणारी व्हॅल्यू आहे. देअरफॉर पुट थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 in both the equations. Okay, cos of मी पाय बाय 3 पुट करतो, cos of पाय बाय 3 and इकडे पुट करा पाय प्लस पाय बाय 3. पहिले एक करून घेऊ मग दुसरं करू. ठीक आहे, चला बोलो. इथं मी थीटाच्या जागेवर पाय बाय 3 पुट केला आहे तर मायनस राहू द्या. cos 30 हा ते cos 60 हा इकडले सॉल्व करा. 3 LCM 3 पाय minus पाय इट इज 2 पाय. ठीक आहे, याचा अर्थ सांगतो पहिले मी मग पुढे जाऊ. पहा cos थीटा मायनस हा पाहिजे ना, हे पहा मायनस हा लागतं. दिस इज द सर्चिंग मेथड. अशी शोध लावा लागते आणि याचा अर्थ आहे पाय बाय 3 म्हणजे 60 टू द 120. तर cos 120 ची व्हॅल्यू एवढी आहे. आय वॉज नॉट नोन हिअर ॲट दिस स्टेज. पण एवढं सर्व केल्यावर आपल्याला हे माहीत पडलं. ठीक आहे, तर कंपेअर दिस लाईन विथ दिस लाईन. सेम आहे RHS x इक्वल टू 2 पाय बाय 3 असा आन्सर भेटतो. दिस इज वन आन्सर. इथून भेटते आता बोला थीटा इक्वल टू पाय बाय 3 दोन्ही साईडला पुट करा. माइनस पाय बाय 3 म्हणजे हा cos 60 and सॉल्व करा लागते. 3 is LCM 3 पाय प्लस पाय 4 पाय. याला इक्वेशन 3. व्हॉट इज द मीनिंग? पाय बाय 3 म्हणजे 60 into 4 120 हे सॉरी 240. तो cos 240 ची व्हॅल्यू मायनस हाफ आहे. and now compare. हे काही नोन नाही राहू शकत. सो सर्च करा आणि इक्वेशन याले तुम्ही याला याच्यासोबत कंपेअर करा. सी हियर RHS इज सेम x इज इक्वल टू 4 पाय बाय 3 लिहिता येते. ठीक आहे, सो याला आणि याला कंपेअर केलं हे उत्तर. याला आणि याला कंपेअर केलं तर दुसरा आला. देअरफॉर फ्रॉम 1 2 and 3. ठीक आहे, thus I get 2 principal solutions. तर हे निगेटिव्ह वाले प्रॉब्लेम कसे टॅकल करायचे घ्या आणखी. या नेक्स्ट क्वेश्चन. सो तीसरा 10x इज इक्वल टू -1. आता -1 तर काही ओळखीचा नाही पण 1 ओळखीचा आहे. जे ओळखीचा आहे त्याला तर धरा पहिले. 10x इज इक्वल टू 10 45 is 1. हे कंपेअर नाही होत. हे प्रॉब्लेम आहे तुमचा. निगेटिव्ह आन्सर आहे, याचा पॉझिटिव्ह आहे. हे कंपेअर करायची चूक करायची नाही. ठीक आहे, पण हे नंतर काही ना काही कामी पडेल. 1 देणारा आन्सर आहे. नाव या स्टार्ट विथ अलाइड अँगल याच्या डायरेक्ट स्टार्ट करावं लागते. तर टेन थीटा निगेटिव्ह होईल. टेन थीटा निगेटिव्ह होईल. तर निगेटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये पहिले बोला लागते. इट इज लाईज इन सेकंड आणि फोर्थ या दोन क्वाड्रंटमध्ये आहे. तर सेकंड क्वाड्रंटमधला अलाइड अँगल 10 चा फॉर्म्युला पाहिजे. ज्याचा प्रॉब्लेम असते त्याचा फॉर्म्युला 10 मायनस थीटा. सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला. ठीक आहे, -10 अँड फोर्थ क्वाड्रंटचा फॉर्म्युला 360 मायनस थीटा घ्यायचा. असं या फोर्थ क्वाड्रंटचा 10 शी संबंधित आहे. हे सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला 180 आणि 360 मध्येच घ्यायचा. 180 मधून मायनस केलं तर सेकंड क्वाड्रंट होते. 360 मधून मायनस केलं तर फोर्थ क्वाड्रंट होते. ठीक आहे, सो चला आणि या दोन्ही इक्वेशन मध्ये हे जे 1 देणारा आन्सर आहे 45 हे पुट करायचं. दोन्ही याच्यात करा काही ना काही मस्त आन्सर भेटते. डायरेक्ट भेटते. मग सो पुट थीटा इज इक्वल टू पाय बाय 4 करतो. पहा 10 45 is 1 and इकडे 10 लिहितो. इट इज 3 पाय बाय 4. एक आन्सर सापडलं. पहा बोला दिस इज अ प्रॉब्लेम अँड दिस इज वन कंपॅरिझन साठी इक्वेशन लिहिलं आहे. बोला RHS सेम आहे, 10 सेम आहे. x इज इक्वल टू किती होईल? x इज इक्वल टू 3 पाय बाय 4.
3 पाय बाय 4 चा अर्थ आहे पाय बाय 4 म्हणजे 45 into 3 135 10 135 चा आन्सर आहे याला आणि याला कंपेअर केला तर एक उत्तर सापडलं ठीक आहे आता याला कंटिन्यू करा पुट दिस 45 हियर आल्सो पुट दिस 45 हियर आल्सो ठीक है माइनस ये 1 होते 10 45 माइनस बाहर है 4 एलसीएम 4 into 2 8 minus 1 pi 7 pi इक्वेशन 3 आता इक्वेशन गिवन इक्वेशन आणि याला कंपेअर करा देयरफॉर बोला x किती सापडला x 7 pi अरे याला आणि याला कंपेअर करा पहिले याला आणि याला कर केला मग या गिवन इक्वेशनला याच्यासोबत करा बिलकुल जमते एंड याचा अर्थ काय 45 into 7 45 into 7 हे होते 315 डिग्री ती 315 चा आन्सर -1 असते ठीक आहे चला जे काही असो सो ऑल दीज आन्सर्स आर कॉल्ड प्रिन्सिपल सॉल्युशन्स फ्रॉम 1 2 and 3 1 2 and 3 we compare and write these principal solutions. Yeah, cot x is equal to minus root. एक मी पहिलेच म्हटलं होतं कॉट वगैरे काय आपल्या ओळखीचे नाही आहे कॉट टेन कॉट सेक आणि कोसेक जर आले तर याला ओळखीच्या इक्वेशन मध्ये बदलून घ्या ओळखीच्या म्हणजे काय यू राइट इट 1/10 इकडे 1/10 लिहा हे राहू दे ठीक आहे दिस इम्प्लाइज 1/10 लिहिलं आता दोन्हीकडे रेसिप्रोकल घ्या -1 ठेवतो त्याचा रेसिप्रोकल -1 ठेवतो and let it be equation 1 हे 10 ओळखीचा आहे कॉट बिलकुल ओळखीचा नाही आहे मजा नाही याची व्हॅल्यू म्हणजे किती हॅमर केलं तर लक्षात नाही पण याची येऊन जाते तरी पण निगेटिव्ह व्हॅल्यू मला माहित नाही मग काय माहित आहे 1/√3 माहित आहे मला असं माहित आहे 10 30 डिग्री इज इक्वल टू 1/√3 -1/√3 चा आन्सर नाही ठीक आहे नाही पेक्षा काही ना काही आन्सर बरं काही ना काही कमी पडून विचार 1/√3 आला निगेटिव्हची सोय लावतो हे आन्सर आणायची हे आपलं गिवन इक्वेशन वापरायचं कॉट सेक आणि कोसेक जर आले तर तुम्ही त्यांना असं बदलून घ्या ओळखीच्या इक्वेशन मध्ये झालं एक टप्पा आणि हे मायनसचा आन्सर माहित नाही तर प्लसचाच लिहून ठेवा बट डोंट कंपेअर नाही होत आता चला परत प्रॉब्लेम कडे या हे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम आहे तर tan थीटा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे tan थीटा निगेटिव्ह सेकंड अँड फोर्थ तर बाय अलाइड अँगल फॉर्म्युले अलाइड अँगल्स सेकंड क्वाड्रंटचा tan चा लिहिजा कॉटचा नका कॉट तशी ओळखीचे नाही आपण प्रॉब्लेम हे बनवला आहे तर tan 180 minus theta second quadrant मध्ये minus tan theta and fourth quadrant मध्ये tan 360 minus theta is equal to minus tan theta second quadrant चा फॉर्म्युला आणि fourth quadrant चा त्याच्यात tan theta निगेटिव्ह येते आता इथं थीटा आहे ना हे 1 -1/√3 चा आन्सर नाही आहे पण 60 डिग्री 1/√3 देते म्हणून हे जे व्हॅल्यू आहे हे आता इथं वापरायचे रूट थीटा इज इक्वल टू π/6 आता पटकन आन्सर इथे पहा रूट थीटा इज इक्वल टू π/6 एक एक करू ठीक है सो tan 30 इज 1/√3 आणि इक्वल टू सॉल्व करा 6 एलसीएम 6 - 1 5 pi इक्वेशन 2 देतो याची ओळख पटवून देतो बोला 30 into 5 इट इज 150 10 150 डिग्री एवढा आलेला अँड कंपेअर विथ दिस वन जर हा कंपेअर होते RHS सेम आला आता RHS सेम बनवा आणि x इक्वल टू किती सापडलं 5 π/6 x इज इक्वल टू 5 π/6
फ्रॉम 1 and 2. आता इकडले काही ना काही आन्सर देईन आपल्याला. 10 2 पाय minus pi by 6. Put this pi by 6 दोन्ही मध्ये minus 10 pi by 6. ठीक आहे. इट इज 1030 ची व्हॅल्यू लिहा 1 by root 3 आणि इकडे लिहा 10 6 LCM 12 minus 1 11 pi. याचा अर्थ पटवून देतो. हे झालं 30 into 11 330 डिग्री होते. 10 330 एवढं येते आणि जेवढं पाहिजे तुम्हाला. सी इक्वेशन 1 and 3 कंपेअर किती आलं ते राहू द्या. 330 आहे 360 पेक्षा छोटा आहे चालते मला. सो RHS सेम आहे LHS सेम बनवून घ्या. x इक्वल टू किती आला x इक्वल टू 11 pi by 6. therefore from 1 2 and 3 कंपेअर केलं 1 आणि 2 ले तो पहिला आन्सर आला. 1 आणि 3 ले केलं तर दुसरा आन्सर आला. ठीक आहे. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम चालत असतात. एखादा आणखी घ्या. एक आणखी घेतो. प्रत्येक याचा एक एक होते. नाव दिस इज अवर प्रॉब्लेम. तर एक काम करा. गिवन इक्वेशन इज √3 cosec x plus 2 is equal to 0. तर असं पसरट इक्वेशन जे असते ना असं सिंपलच आहे इक्वेशन. पण व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये लिहा. जसं sin x इक्वल टू हाफ अशा टाईपमध्ये या इकडे. तर √3 cosec x काऊन की आपल्याला व्हॅल्यूज लर्न आहे. असं इक्वेशन थोडी लर्न आहे. तर कोणती व्हॅल्यू बनते ते पाहू. √3 ला पाठवून द्या तिकडे. ठीक आहे. पण कोसेक काही मजा नाही. कोसेक मध्ये मजा नाही. याला 1 by sin द्या. कोसेक सेक आणि कॉट यांना असं बदलून घ्यायचं. सो टेक रेसिप्रोकल ऑन बोथ द साइड. टेक रेसिप्रोकल ऑन बोथ द साइड. तर हे बनते आपलं प्रॉब्लेम. समजलं का. तर हे झालं कोसेक. आणि हेच प्रॉब्लेम मला वाटते आपण पहिला वाला घेतला आहे तरी मला एक करून घेऊ. ठीक आहे. मेथड समजून जाते तुम्हाला. सो टेक नाव साइन थीटा -√3/2 ओळखीचा नाही आहे पण √3/2 ओळखीचा आहे. आता हे प्रॉब्लेम न घेता हे घेता. तर वी हॅव कोणता ओळखीचा आहे ते व्हॅल्यू लिहा. sin 60 इज इक्वल टू √3/2. ठीक आहे. हे कंपेअर नाही होत पण √3/2 कामाचं होय मग नंतर काम पडते. आता अलाइड अँगल कडे चला. कोणता साइन थीटा निगेटिव्ह आन्सर देते बोला. थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट देते. थर्ड अँड फोर्थ. तर थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंटचे अलाइड अँगलचे फॉर्म्युले लिहिणे. थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंटचे. थर्डचा आहे पाय प्लस थीटा अँड फोर्थचा आहे 2 pi minus theta. काय म्हटलं. पाय प्लस थीटा थर्ड क्वाड्रंटचा आहे आणि 2 pi minus theta फोर्थ क्वाड्रंटचा आहे. ठीक आहे. नाव पुट दिस व्हॅल्यू ऑफ थीटा. आपल्याला मायनसचं उत्तर असं नाही भेटत पण π/3 कामाचा आहे. यू विल लीड टू √3/2. therefore put theta is equal to π/3 दोन्ही मध्ये. and आंसर तुम्हाला भेटत राहील पाय प्लस π/3 इज इक्वल टू मायनस sin π/3. दोन्ही साइड मध्ये दोन्ही इक्वेशन मध्ये थीटा इक्वल टू π/3 पुट करा. ही व्हॅल्यू प्रत्येक याने प्रॉब्लेमची स्टेपिंग सेम आहे. 3 LCM 4 π/3 इट इज इक्वल टू √3/2. तर हे झाला 240 डिग्री. sin 240 इज इक्वल टू मायनस √3/2. आपलं हे जे प्रॉब्लेम होतं याच्याऐवजी मी नवीन प्रॉब्लेम हे बनवला आहे. याला आणि याला कंपेअर करा. पहा दिसते बरोबर. x इक्वल टू काय आला 4 π/3. अरे दोघांना कंपेअर करा 1 आणि 2 एकदम सारखे दिसतात. नाउ आय विल कंटिन्यू दिस इक्वेशन आल्सो. हे तुम्हाला दुसरा आन्सर देईल. पुट π/3 ऑन बोथ द साइड्स. माइनस राहून द्या. sin 60 आहे √3/2. हे आहे 3 LCM बोला 3 6 -1
ठीक आहे. याचा अर्थ होते 300 डिग्री 60 × 5 साइन 300 इज इक्वल टू एवढा आला -√3/2. इट कॅन बी कम्पेअर्ड विथ दिस गिवन इक्वेशन. हे इक्वेशन आहे, याला कम्पेअर करा. दुसरा आन्सर सापडला, x इज इक्वल टू किती सापडला 5/5. So from 1, 2 and 3, from 1, 2 and 3, thus we get two principal solutions. 240 डिग्री आणि 300 डिग्री आपल्याला सापडले. ठीक आहे. एखादा मग आता तुम्ही करता सेकचा एक तुम्हाला देतो. sec x plus √2 इज इक्वल टू 0. हे तुम्ही करून घेता म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमचा प्रत्येक म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचे जे फंक्शन आहे त्याचा एक एक झाला. ठीक आहे. लेट अस स्टॉप.